जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात जे काही प्रेफरन्स लॉकची प्रक्रिया आहे तर त्या संदर्भात आज शेवटची मुदत आहे। तर ज्या उमेदवारांनी प्रेफरन्स सध्या बघा लॉक केले नाही तर अशा उमेदवारांनी प्रेफरन्स जे आहे तर ते संपूर्ण लॉक करून घ्या। सध्या जी काही मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ या ठिकाणी बघा मिळणं मुश्किल आहे, कारण सध्याच्या घडीला जे काही 1,70,000 पैकी जे उमेदवारांनी प्रेफरन्स जनरेट केले होते तर त्या अशा उमेदवारांनी ह्या ठिकाणी प्रेफरन्स जे आहे तर ते सध्या बघा लॉक केलेले आहे। जवळपास या ठिकाणी जे काही 1,40,000च्या वरती उमेदवारांनी प्रेफरन्स सध्या लॉक केलेले आहे। तर त्या संदर्भात एक महत्त्वाची बघा या ठिकाणी माहिती समोर आलेली आहे, तर ती संपूर्ण आपण जाणून घेणार आहोत। ज्या उमेदवारांना सध्या अनएडेडच्या ज्या संस्था आलेल्या होत्या, मनपा आली होती, तर त्या अनुषंगाने देखील सध्या या ठिकाणी क्लिअरिफिकेशन देण्यात आले। तर संपूर्ण माहिती आपण समजून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या। बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर मित्रांनो, या ठिकाणी शिक्षक पद भरतीच्या अनुषंगाने प्रेफरन्स लॉक करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही जोपर्यंत प्रेफरन्स लॉक करणार नाही तोपर्यंत तुम्हाला जी काही शिक्षक भरतीची पुढची प्रक्रिया असेल तर त्या प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं जाणार नाही। तर त्यासाठी 15 ऑगस्ट 2026 ची ही लेटेस्ट सध्या बघा उमेदवारांसाठी सूचना इथं आलेली आहे, आणि ह्याच्यामध्ये एकंदरीत रिक्त जागासाठी प्राधान्यक्रम जनरेट करण्याबाबत आणि लॉक करण्याबाबत जी काही माहिती आहे तर ती माहिती इथं अपडेट झालेली आहे। 1,70,000 पैकी जे उमेदवार सध्या बघा या ठिकाणी आज दुपारी 5:30 वाजेपर्यंत मुलाखतीशिवाय 1,48,312 एवढे सध्या जे काही प्रेफरन्सची संख्या आहे उमेदवारांची तर ती सध्या जनरेट केलेली आहे। म्हणजे एवढ्या उमेदवारांनी जनरेट केले आहे, आणि विथ इंटरव्ह्यूचे जवळपास 1,39,083 एवढ्या उमेदवारांनी प्रेफरन्स जे आहे जनरेट केलेले। त्यानंतर पुढे बघा इथे लॉक केलेले प्रेफरन्स किती आहे, तर दुपारी 5:30 वाजेपर्यंत मुलाखतीशिवाय 1,34,685 आणि मुलाखतीसह 1,13,659 एवढे बघा या ठिकाणी प्रेफरन्स सध्या लॉक झालेले आहे। आता आज आहे शेवटचा दिवस, 16 तारीख। तर आजच्या दिवसापर्यंत जे काही प्रेफरन्स आहे तर ते लॉक करून घ्या, आणि त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी पुढे जी सूचना आहे तर ती सूचना देखील देण्यात येते। वरील प्रमाणे उमेदवाराकडून पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम जनरेट व लॉक झालेले आहेत। मुलाखतीशिवाय 13,627, मुलाखतीसह 25,424 एवढ्या उमेदवारांनी अद्यापही प्राधान्यक्रम जनरेट असताना देखील लॉक केलेले नाहीत। अशा उमेदवारांनी लॉक करण्याची मुदत दिनांक 16/8/2026 रोजी असल्याने तात्काळ प्राधान्यक्रम या ठिकाणी लॉक करावेत। अशा पद्धतीने जी काही सूचना आहे तर ती सूचना सध्या देण्यात आली आहे। आपल्याला मेसेजच्या माध्यमातून देखील सध्या सूचना जी आहे तर ती देण्यात आलेली आहे। तर एवढे उमेदवार आहे, ह्या उमेदवारांना आता बऱ्यापैकी बघा जो काही आकडेवारी आहे तर ह्या आकडेवारीनुसार जे काही पदभरतीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी प्राधान्यक्रम लॉक करायचे होते तर ते सध्या इथं झालेले एक प्रकारे ह्या ठिकाणी जर आपण विचार केला तर बऱ्यापैकी उमेदवारांनी प्रेफरन्स जे आहे तर ते लॉक केले। उर्वरित जे आहे तर ह्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे हे 13,000 मुलाखतीशिवाय आणि हे 25,000 असे हे उमेदवार सध्या बघा ज्या उमेदवारांनी प्रेफरन्स जनरेट केले होते तेच उमेदवार इथं बाकी आहे। आता ह्याच्यामध्ये जर का मुदतवाढ इथं जर मिळाली तर ह्याच्यामध्ये जवळपास तुम्हाला 1 ते 2 दिवसाची फक्त मुदतवाढ इथं मिळू शकते, परंतु मुदतवाढीला कोणत्याही प्रकारचा सध्या बघा ह्या ठिकाणी जी काही सध्या गॅरंटी आहे तर ती नाही, कारण बऱ्याचशा उमेदवारांचे जे काही प्रेफरन्स आहे तर ते बघा 90% पेक्षा जास्त उमेदवारांचे प्रेफरन्स लॉक झालेले आहे। तर अजूनही ज्या उमेदवारांचं बाकी असेल तर तुम्हाला आज रात्री 12 वाजेपर्यंत संधी आहे, कारण शिक्षक भरतीमध्ये तुम्हाला इन व्हायचं असेल, पुढच्या प्रक्रियेसाठी पात्र राहायचं असेल तर तुम्हाला प्रेफरन्स लॉक देखील करायचे। ह्याच्यामध्ये ज्या उमेदवारांचे प्रेफरन्स बघा या ठिकाणी लॉक जरी तुम्ही केले असेल परंतु तुम्हाला आजचा दिवस आहे, एकदा परत तुम्ही लॉग इन करून सध्या चेक करून घ्या। त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला जे काही प्रेफरन्स प्रिंट आणि अनलॉक अशा पद्धतीने 2 ऑप्शन सध्या बघा येतात, विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूचे। तर या ठिकाणी प्रेफरन्स प्रिंट संदर्भात एक ऑप्शन येतोय आणि अनलॉक प्रेफरन्स असे 2 सध्या बघा येत आहे। तुम्हाला प्रेफरन्स प्रिंटच्या जो काही टॅब आहे त्याच्यावरती क्लिक करून बघायचं आहे की प्रेफरन्स आपले पूर्ण सध्या बघा या ठिकाणी लॉक झाले आहे किंवा नाही। बघत असताना संपूर्ण माहिती आपल्याला त्या ठिकाणी दिसते, आणि एकदम खालच्या साईडला तुम्हाला जे काही प्रेफरन्स बघा तुम्ही लॉक केलेले कधीची आहे त्याची डेट दिसणार आहे, प्रिंटिंगची डेट दिसणार आहे, आणि संपूर्ण जो काही ॲड्रेस आहे ह्या ठिकाणी वेबसाईटचा तर तो तुम्हाला तिथं दिसणार आहे। तुमचं नाव असेल, हे संपूर्ण त्या ठिकाणी माहिती जनरेट झालेली तुम्हाला दिसेल। तर ते व्यवस्थित तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्या मनामधली जी काही शंका आहे प्रेफरन्स सध्या बघा लॉक झाले किंवा नाही, कारण टेक्निकल इश्यू बऱ्याचशा बघा या ठिकाणी येत होता, आणि त्याच्यानुसार काही जर समजा त्या ठिकाणी तुमच्या प्रेफरन्स लॉक करत असताना घाई गडबडीमध्ये तुमचे लॉक झाले नसेल तर ते एकदा तुम्ही तुमच्या मनाच्या या ठिकाणी बघा
शंकेसाठी ते तुम्ही एकदा चेक करू शकतात. सध्या जी काही इथं सांगितल्याप्रमाणे आजची जी काही डेट आहे तर ती सध्या लास्ट डेट असणार आहे 16 ऑगस्ट 2000 ह्या ठिकाणी 26. तर प्राधान्यक्रम लॉक करून घ्या. तसंच बघा इथं पुढे सविस्तर म्हटलेलं आहे की जे उमेदवार प्राधान्यक्रम लॉक करणार नाहीत ते प्राप्त असलेल्या जाहिरातीच्या निवड प्रक्रियेत विचार घेतला जाणार नाही. तर हे देखील लक्षात घ्या. तुमचे लॉक झालेले प्रेफरन्स आहेत तर ते तुमच्या आवडीनुसार सध्या किती लॉक केले ते व्यवस्थित तुम्ही एकदा बघून घ्या. त्यानंतर एक महत्त्वाचा बघा या ठिकाणी प्रेफरन्स वाय नॉट एलिजिबल म्हणून एक टॅब सध्या पवित्र पोर्टलवर देण्यात आलाय. त्याच्यामध्ये काय आहे की प्राधान्यक्रम बाबत उमेदवाराकडून येत असलेल्या तक्रारी विचारात घेता प्रमाणपत्रामध्ये नोंद केलेल्या त्यांच्या पात्रतेनुसार जाहिरातीत पात्रता पाहण्याची सुविधा उमेदवारांच्या लॉग इन मध्ये प्रेफरन्स वाय नॉट एलिजिबल या मेनू अंतर्गत देण्यात आलेला आहे. प्राधान्यक्रम जनरेट होत असेल तरी प्रत्यक्ष आपली पात्रता असलेले प्राधान्यक्रम लॉक करण्याची दक्षता उमेदवारांनी या ठिकाणी घ्यावी. तर ही अतिशय महत्वाची सूचना जी आहे तर ती सूचना देण्यात आली. कारण बऱ्याचशा उमेदवारांनी सेल्फ सर्टिफाय करताना आपल्याला गौण विषय आणि मुख्य विषय असे 2 विषय सध्या बघा या ठिकाणी जे काही पदवी परीक्षेमध्ये असतात मग त्याच्यामध्ये बहुतेक उमेदवारांनी गौण विषय जे आहे ते देखील सध्या बघा सेल्फ सर्टिफाय मध्ये भरलेले आहे आणि मुख्य विषय देखील सेल्फ सर्टिफाय मध्ये भरलेले आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जो काही GR नुसार आपली पदवीचा जो मुख्य विषय असतो म्हणजे जो स्पेशल विषय असतो जो की तुम्हाला ह्या ठिकाणी कन्फर्म करायचा असेल तर आपल्याकडे पदवी सध्या बघा तुमच्याकडे ह्या ठिकाणी कोणतीही असेल BA असेल BSc असेल किंवा BCom जी काही पदवी असेल तर त्याच्या तुम्ही डिग्री सर्टिफिकेट असतो तर तो डिग्री सर्टिफिकेट बघा त्याच्यावरती आपला मुख्य विषयासंदर्भात जी काही माहिती सध्या देण्यात येते. आता प्रत्येक जे काही युनिव्हर्सिटीचा कोणत्या युनिव्हर्सिटीचा एक मुख्य विषय असतो काही युनिव्हर्सिटींचे 2 असतात तर हे देखील तुम्ही लक्षात घ्या. तर आपल्या डिग्री सर्टिफिकेटवरती तुम्ही कन्फर्म करून घ्या. कारण ह्या ठिकाणी तुम्हाला आलेले जे काही प्रेफरन्स आहे तर ते मुख्य विषयाचे ह्या ठिकाणी बघा येणार आहे आणि ज्या उमेदवारांनी गौण विषय म्हणजे इतर जे काही रेग्युलर विषय जरी टाकले असेल तर त्यांचे प्रेफरन्स देखील त्यांना आलेले आहे. मग त्याच्यासाठी महत्त्वाचा ह्या ठिकाणी जो काही टॅब आहे प्रेफरन्स वाय नॉट एलिजिबल म्हणजे तुम्ही जे काही प्रेफरन्स संदर्भात का तुम्ही त्या ठिकाणी पात्र आहात किंवा पात्र आहात त्या संदर्भात ह्या टॅबमध्ये तुम्हाला जे काही लॉग इन करून सध्या बघा एकदा व्यवस्थित बघून घ्यायचे. त्याच्यामध्ये जाहिरातीनुसार तुम्हाला जे काही आलेले प्राधान्यक्रम आहे तर ते तुमच्या पात्रते संदर्भात या ठिकाणी जे काही प्राधान्यक्रम आहे ते झाले आहे का तर ते एकदा बघून घ्या आणि तेच तुम्हाला त्या ठिकाणी लॉक करायचं आहे. जर का तुमचा मुख्य विषय ह्या ठिकाणी आलेल्या जे काही प्रेफरन्समध्ये नसेल आणि तुम्ही जर तो लॉक करून दिला आणि चुकीने तुमची जर त्या ठिकाणी निवड जर झाली तर तुम्ही त्या ठिकाणी पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधून तुम्ही बाद होऊ शकतात. तर हे देखील एक लक्षात घ्या कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक जे काही टप्प्यामध्ये सध्या होणार आहे जिल्हा परिषद असेल किंवा मनपा असेल कुठंही तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर समुपदेशन संपूर्ण त्या ठिकाणी होणार आहे. जर का तुमचा मुख्य विषय जर सध्या तो जो आलेल्या जाहिरातीमध्ये नसेल बरोबर तुमच्या पदवीमध्ये तर त्या ठिकाणी तुमची जी नियुक्ती आहे तर ती नियुक्ती त्या ठिकाणी बघा बाद होऊ शकते. म्हणून हा जो काही प्रेफरन्स वाय नॉट एलिजिबल हा टॅबमध्ये जाऊन तुम्ही व्यवस्थित बघा तुम्हाला कोणकोणत्या जाहिराती तुम्ही असाइन केलेल्या आहे आणि कोणता तुम्ही एलिजिबल आहात किंवा नाही तर ते एकदा चेक करून घ्या. जर का तुम्ही त्या ठिकाणी एलिजिबल नसाल आणि तुम्ही जर ची जाहिरात सध्या असाइन केलेली असेल तर तुम्ही पुढच्या जी काही ह्या ठिकाणी प्रक्रियेमधून बाद होऊ शकतात. म्हणून ह्या जो काही सध्या बघा टॅब सुरू करण्यात आलाय तर हा टॅब आपल्याला प्रेफरन्स सध्या बघा जी काही प्रिंट घेतो आपण ह्या ठिकाणी लेफ्ट साईडला तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा जो काही टॅब आहे तर हा सध्या दिसत आहे. तर ह्याच्यावर जाऊन व्यवस्थित चेक करून घ्या जेणेकरून आजची लास्ट डेट आहे जेणेकरून तुम्हाला ह्या ठिकाणी जो काही प्रेफरन्स आहे तर तो प्रेफरन्स योग्य सध्या तुम्हाला जनरेट झाला आहे किंवा नाही आणि तुम्ही दिलेले प्रेफरन्स आहे तर ते मुख्य विषय जो पदवीचा आहे तर त्याच्या अनुसार सध्या बघा आहे किंवा नाही तर व्यवस्थित तुम्ही चेक करूनच भरा. कारण इथं जर तुमच्या चुकीच्या विषयावर निवड झाली आणि तुमच्याकडे ती पात्रताच नसेल तर पुढे जाऊन तुम्हाला अडचणी निर्माण ह्या होऊ शकतात. तर सध्या ही जी महत्त्वाची बघा सूचना इथं आलेली आहे. तर महत्त्वाचं बघा या ठिकाणी माहिती होती. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ह्या संदर्भात काही कमेंट असतील तर तुमच्या समस्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा त्याच्यावर आपण योग्य तो रिप्लाय देऊ. तर भेटू आपण पुढील महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम.